नागपुर महानगर पालिका चुनाव में प्रभाग क्रमांक 27 का से अपक्ष उम्मीदवार सारिका मिलिंग दुपारे चुनावी रेस में सबसे आगे दिखाई दे रही है। उन्हें जनता का अच्छा प्रतिसाद मिल रहा है। वहीं प्रभाग क्रमांक 27 से अपक्ष उम्मीदवार शेख मुजीब भाई वारसी ने सर्वधर्म समभाव की मिसाल पेश करते हुए विकास और परिवर्तन का संदेश दिया है। दोनों उम्मीदवारों का कहना है कि जन समर्थन और जन आशीर्वाद से उनके साथ विकास की लहर जुड़ चुकी है। दोनों ही उम्मीदवार नगाड़ा चुनाव चिन्ह पर मैदान में है। यावेळी आपल्यासोबत आहे सारिका मिलिंद दुपारे। आपण प्रभाग क्रमांक 27 मधून 27 प्रभाग क्रमांक 27 मधून आपण उमेदवारी दाखल केलेली आहे। काही आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ काय आपले विकासाचे मुद्दे राहणार आणि आपल्या पदयात्रेला आणखी मिरवणुकीला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे जनतेचा। आपण काय म्हणणार? मी यावर हे म्हणणार आहे की अपक्ष राहण्यामध्ये अपक्ष उमेदवारी मी मागितलेली नाही होती। मी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती, पण वरिष्ठ नेत्यांनी आमच्यावर विश्वास नाही केलेला आणि वेळेवर अखेरच्या वेळेवर आमची तिकीट काढण्यात आली। खूप फोन केले त्यांना, पण एकाने पण फोन नाही उचललेला। यासाठी म्हणून समोर जायसाठी म्हणून आम्ही हा अपक्षमध्ये फॉर्म भरलेला। पण याच्या मागे आमच्या एरियातले जे पण लोक आहेत जे त्यांनी आमच्यावर विश्वास केलेला आहे आणि ते आमच्या घरी आले आणि ताई तुम्ही समोर जा, इतक्या वर्षाची जी मेहनत आहे तुम्ही असे पाण्यात नका टाकू आणि जे पण म्हणजे तुम्ही कामं केलेले आहेत त्या कामाला तुम्ही समोर जा आणि आमचा पूर्ण विश्वास यावर आहे, तर तुम्ही हे इलेक्शन लढा। यासाठी म्हणून आम्ही समोर गेलेलो आहोत। जन आशीर्वाद आणि जन समर्थन जनतेच्या आपल्या पाठीशी आहे। जनतेला पुष्कळ उमेद आहे की आपल्याला निवडून आणणार असे जनता स्वतःहून बोलत आहे। आपण काय बोलणार आहे? मी यावर हेच बोलेल की त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि मला जनताच निवडून देणार आहे। जनता निवडून देईल आणि त्यांचा माझ्यावर इतका विश्वास आहे की मी त्यांच्यासाठी धन्यवाद करत आहे। आणि जे पण समस्या सगळ्याच इतक्या समस्या आहे आमच्या एरियामध्ये, तरी पण पक्षाने आम्हाला विश्वास नाही टाकला आमच्यावर। पूर्ण वस्ती खाली ठेवलेली आहे। मुजीब भाई मी हसनबाग खाली ठेवलेला आहे, माझा एरिया खाली ठेवलेला आहे। त्या लोकांना हे समजायला पाहिजे होतं की इथे तिकीट देणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं, पण त्यांनी असं नाही केलं। जे पण 4 उमेदवार बाहेरचे दिलेले आहेत ते कुठे कुठे राहतात कोणाला अजून आमच्या एरियातले लोकांना माहिती नाही आहे, ते कुठे राहतात त्यांचे नावं व्यवस्थित नाही माहिती आहे। पण मला इतकं वाटतं की माझ्यासोबत माझी लोक आहेत, जनता आहे, त्यांचा आशीर्वाद माझ्यावर आहे आणि ते 100% आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला निवडून देतील। प्रभाग 27 मध्ये आपलं नेहमी दांडगा जनसंपर्क राहिलेला आहे। लोकांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे। आणखीन आपण नेहमी त्यांचे कामं करत राहता। आपण जनतेला काय अपील करणार? काय आपलं मतदातांना काय आपण वोट अपील करणार? मी जनतेला हे सांगू इच्छिते की माझ्यासोबत त्यांनी मागच्या 15 वर्षापासून माझा साथ दिलेला आहे आणि समोर पण माझा साथ देतील। मी त्यांना हेच अपेक्षा करते त्यांच्याकडून की भरगच्च मताने मतदान करा नारळ या चिन्हावर आणि मला निवडून द्या। मी हेच त्यांच्याकडून अपेक्षा करते। आणि हे जो प्रचार चालू आहे याच्यामध्ये पूर्ण माझ्या वस्तीतले पूर्ण लोक आलेले आहेत आणि त्यांचा पूर्ण सपोर्ट माझ्यासोबत आहे। मी हे सांगू इच्छिते की समोर पण माझ्यासोबत राहा, बस इतकंच सांगते। शेख मुजीब भाई वारसी, आप प्रभाग क्रमांक 27 से हो। आप ये बताइए क्या विकास के मुद्दे रहने वाले हैं? विकास के मुद्दे तो बहुत समस्या से दौर से गुजर रहे हैं। यहाँ जो नगर सेवक थे इन लोगों ने भविष्य को देख के काम ही नहीं करे। इन्हें इतनी बस्ती सलम एरिया है और सलम एरिया एक 50,000 की बस्ती हसनबाग है। आज नंदनवन की सलम एरिया है जिसके अंदर में 60,000 के पास आबादी है और हम 20 सालों से यहाँ पे मेहनत कर रहे हैं, देख रहे हैं, इसलिए कि ये बस्ती जो है गरीबों की बस्ती है, त्रस्त हो गई है। नल गटर पानी समस्याओं से अंबार बना हुआ है और यहाँ के जो नगर सेवक थे पहले, इसके पहले इन लोगों ने अपना स्वार्थ के सिवा दूसरा कोई काम नहीं किया है। और हम लोगों ने यहाँ पे सारिका ताई दुफारे ने हमारे हसनबाग में, नंदनवन में, सलम एरिया में
हमने प्रभाग में जो जो बन सका हमने काफ़ी सालों से मेहनत करते आ रहे हैं। और गटर लाइन की समस्या के ऊपर में स्लम एरिया के काम के लिए हेड ऑफिस से पैसा लाना, नेहरू नगर से लाना, सफाई के ऊपर में काम करना और घर घर जाके लोगों की समस्या सुबह उठ के हम 11 बजे तक उठते थे और बाद में उसके बाद में ऑफिसों का समय करते थे। हर जगह समस्या देखे, कुछ एरिया के लोग हमको जानते सब करते थे। उसके बावजूद भी ये कांग्रेस ने कौन सी भूमिका अदा करी ये तो हमें पता नहीं, लेकिन इसकी भूमिका ये थी। ऐसा लगता है कि इन्होंने ऊपर में कुछ शेडिंग कर डाले। नहीं, प्रभाग क्रमांक 27 से जन आशीर्वाद आपके साथ में है और आप हमेशा, आप लोगों की अच्छी पदयात्रा भी चल रही है, लोगों का अच्छा रिस्पांस भी मिल रहा है, तो आप लोगों से क्या एक निवेदन करोगे, क्या एक उनको मैसेज देना चाहोगे मतदाताओं को? हमारा काम ही मैसेज है। अपील आज मुझे अपील करता हूँ कि हसनबाग, नंदनवन, नेहरू नगर वगैरह ऐसे प्रभाग है 27, इस 27 प्रभाग में 28 आ से मैं उम्मीदवार हूँ और मैं उनसे अपील करता हूँ कि मेरी मेहनत 20 सालों से यहाँ कंटिन्यू जारी है और गरीबों की लॉकडाउन में हर समय में रोज़ सुबह उठ के उनके लिए मेहनत करते आ रहा हूँ। लेकिन मैं उसके लिए हर बार सेकंड पे कभी रहने में आया है, कुछ हमारे लोगों की कमी रह गई, इसलिए मैं आज उनसे अपील करता हूँ कि मैं किसी का समर्थन ना लेते हुए खुद उम्मीदवारी करके हमारे सारिका दुपारे, मिलिंद दुपारे और हम लोग जो दोनों स्लम एरिया में मिल के जो हमारे को इस हसनबाग के 50 सालों से ये एरिया में कभी टिकट किसी ने नहीं काटा, मगर इस बार कांग्रेस ने ये यहाँ की जो सीटें काटी है ये अन्याय किया है, इसलिए जनता आक्रोश में है और बहुत खौली हुई है। इसका परिणाम आपको किस तरह से गुजरेगा ये मैं आज नहीं बताता, लेकिन आपको 16 तारीख को इसका रिजल्ट आ जाएगा। इसी बोल के मैं जनता से अपील करता हूँ, सत्य का साथ दो, अन्याय के खिलाफ लड़ने की हमको शक्ति दे और अन्याय वाले को भगाने की कोशिश करे और जो बाहर से आया उनको इस प्रभाग से जहाँ से आया उनको वापस करे, यही उनसे अपील करता हूँ। यावेळी आपल्या सोबत आहे मिलिंद भाऊ दुपारे. मिलिंद नाव व्यवस्थित आहे, नाव व्यवस्थित आहे, मिलिंद म्हणा. हां, मिलिंद, ठीक आहे. यावेळी आपल्या सोबत आहे मिलिंद भाऊ दुपारे. आपण प्रभाग क्रमांक 27 मधून आपल्याला सर्व पूर्ण माहिती आहे, जन आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. आपण एक जननेता आणि लोकप्रिय नेते आहात तिथे. मला सांगा, आता आपण ताईला उभा केलेला आहे म्हटलं प्रभाग क्रमांक 27 मधून, कशा प्रकारचा प्रचार सुरू आहे आणि लोकांच्या प्रतिसाद कसा मिळत आहे त्याबद्दल सांगा. मला सर्वात अगोदर तर हे म्हणायचं आहे की मी ताईला उभं केलं आहे हा प्रश्न म्हणजे चुकीचा आहे. आम्ही स्वतःहून उभे झालेलो नाही. जेव्हा माझी तिकीट कटली त्या दिवशी माझा वाढदिवस होता. विकास भाऊला मी सतत फोन केले, गौरवला मी सतत फोन केले, पण माझ्या दोन्ही भावांनी माझा फोन रिसीव्ह केलेला नाही. त्या दिवशी माझ्या घरचा माहोल, मी प्रत्येक वर्षी तुम्ही माझ्याकडे येत असतात, प्रत्येक वर्षी माझा वाढदिवस मी खूप चांगल्या प्रकारे साजरा करत असतो. पण त्या दिवशी तिकीट कटल्यामुळे माझ्या घरी जसं की कुणाची डेथ झाली आहे या प्रकारचं वातावरण होतं. माझ्या घरी वस्तीचे पूर्ण लोक होते. ये म्हणत होते कि भाऊ टिकट कटली तो क्या हो गया, टिकट से क्या हो रहा है, आपको तो आपका नाम है, आपका काम से आपका नाम है, तो आपको लढना पडेगा. 2 दिवस सतत माझ्या मागे माझ्या बस्तीचे लोक उभे होते की बाबा मला ही निवडणूक लढवावी लागेल. म्हणजे जनतेच्या खातीर मी ही निवडणूक लढलेली आहे आणि जनतेवर मला विश्वास आहे की ते नेता नाही निवडत, ते कार्यकर्ता निवडतात. कारण की कार्यकर्त्यामुळेच पक्ष चालतो, पक्षामुळे कार्यकर्ता नसतो. नाही, जन आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहिलेला आहे. आता आपण जी भूमिका घेतलेली आहे, आपलं ताईला आपण उभं केलेलं आहे म्हटलं, तर मला सांगा की कशा प्रकारची आपली रणनीती राहणार, की म्हणजे आपण पूर्ण पॅनलच जिंकून येणार त्याबद्दल सांगा. 100% पूर्ण पॅनल जिंकू आणू आम्ही, कारण की आम्ही काम करणारे लोक आहोत. माझी मिसेस सकाळ दुपार संध्याकाळ पूर्ण वस्तीमध्ये काम करत राहते आणि आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही लोकांमध्ये जा, लोकांना प्रश्न विचारा की मिलिंद दुपारे, सारिका दुपारे, मिजुकबाई, विक्कीबाई बेलकोडे हे तुम्हाला दिसतात का. आणि आज निवडणुकीच्या वेळेस भाजप आणि काँग्रेसचे जे उमेदवार इथे उभे आहेत त्या प्रभागात त्यांना कोणी ओळखतही नाही, कोणी बघितले नाही. आता निवडणूक आले तर पांढरे कपडे घालून लोकांमध्ये जात आहेत, भाषण करत आहेत, तर लोकांना ते आवडत नाही. लोकांना जमिनीवरचा नेता पाहिजे, लोकांना रोडवरचा नेता पाहिजे. हे आमच्या पाठीशी उभे राहतील आणि आम्हाला त्यांनी उभं केलं आहे, तर स्वाभाविक आहे की ते आम्हाला तिघांनाही चांगल्या बहुमताने निवडून देतील अशी आम्हाला खात्री आहे. लोकांची आशा आहे की मतलब मिलिंद दुपारेंचं पॅनल जिंकलं पाहिजे बहुमताने, असे लोकांना असं वाटतं. आम्ही मध्यंतरी मीडिया सर्वे पण झालेला आहे. आपण एक चर्चित नाव आहे या प्रभागामध्ये, ते येथील जे मतदार बंधू आहे त्यांना आपलं काय एक विनंती राहणार कडकडीची. मी मतदार बंधूंना एकच विनंती करेल की जो कार्यकर्ता तुमच्यासोबत 24 तास उभा राहतो, तुमच्या सुखात दुःखात, तुमच्या धार्मिक कार्यक्रमात, समाजकार्यात जो व्यक्ती तुमच्यासोबत 24 तास तुमच्या पाठीशी उभा राहतो, अशा लोकांना तुम्ही निवडून दिलेलं पाहिजे.